आपण कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ घेऊ नका ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे। तर कुठे जाऊ नका, पाहत राहा पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग। आणि यानंतर कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात आपल्या सोबत जॉईन होतील एक सुमधुर गोलाबाज उत्तम सावंत सर। इथे आपण पाहिलं तर सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मध्यंतरी टाकला आणि पहिल्या चेंडूवरती दोन चेंडू आपण पाहिले तर इथे मध्यंतरी टाकले गेले। धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती 6 धावा तर देखील आपण पाहिलं तर इथे षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर मैदान केलं होते। धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण पाहतोय। एका बाजूला आपण पाहिलं तर टीम आपण पाहतोय डीपीएस आणि त्यांच्या विरुद्धमध्ये संघ देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळतोय। मातोश्री 11 ही टीम आपण पाहतोय। अखुट टप्प्याचा चेंडू होता, विकेट किपरच्या हातातून सटकलाय, निसटलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक सोपं जीवनदान ते देखील आपण मैदान ती पाहतोय। पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे। पहिल्या षटकात आपण पाहिलं तर काही धावा देखील आपण पाहिलं तर येतात। स्कोर कार्ड वरती धावपल कोती इथे आपण पाहिलं तर आकडे ते देखील आपण पाहिलं तर बदलतायत। षटक क्रमांक 1 आपण पाहिलं तर सुरू आहे। चांगली सुरुवात देखील इथे आपण पाहिलं तर मैदान ते होते। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे। 3 चेंडू 7 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत। इथे देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा भरकटलाय, पंच कळतात व्हाईट बॉल। एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते। अथर्व लांडगे यांच्या या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। कैलासभाऊ लांडगे यांचे चिरंजीव, सुकन्या, पुतणी सगळी फॅमिली आपण पाहिलं तर आज व्यासपीठ होते आहेत। इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय, अडवला जाईल एक टप्पा घेत आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर इथे येतात। स्कोर कार्ड होताना धावपल कोती इथे आपण पाहिलं तर आकडे सातत्याने बदलताना पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं मैदान ते सुरू आहे आणि धावपल कोती आकडे ते मात्र बदलत आहेत। स्ट्राईक रोटेट आपण पाहिलं तर होताना पाहायला मिळतात। पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत। या अगोदरचे मॅच देखील आपण अतिशय अटीतटीची पाहिली। यावेळीचा चेंडू होता सुंदर स्क्वेअर कट, जबरदस्त तडाखा, डीप पॉइंट सीमा पार, 4 रन चौकार। इथे आपण पाहिलं तर एक जबरदस्त स्क्वेअर कट आपण पाहतो। राहुल सईदच्या बॅट मधून एक फटका आपण पाहिलं तर इथे मैदान ते केलाय। षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे पहिल्या क्रमांकाचं आणि पहिल्या षटकात धावा ते देखील आपण पाहतो मैदानावरती। कासिफ संगम चांगला चेंडू होता, स्टेअर केलाय, डिफेन्स केलाय, तोपर्यंत एक सिंगल येईल। एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड देखील आपण पाहिलं तर पुढे जाते। धावपल कोत आणि स्कोर कार्ड ती धावा येतात। षटक क्रमांक संपेल पहिल्या क्रमांकाचं। 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपल कोती बनलात बिनबाद 14 धावा। एक इनिंग झाल्यानंतर आपण फटकी मारूयात। ग्राउंड्समॅनला विनंती असेल आपण एक डाव संपल्यानंतर आपण फटकी मारणार आहोत, त्यामुळे आपण तयार राहा। अजून 5 षटक या डावातील आपण इथे पाहणार आहोत। पहिलं षटक संपले, 14 धावा धावपल कोत आहेत। षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू होते आणि इथे गोलंदाज आपण पाहतोय कासिफ संगम, तो मात्र षटक क्रमांक 2 करेल। डीपीएस ही टीम देखील आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मातोश्री 11 हा संघ देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतोय। एक षटक संपले, 14 धावा धावपल कोत आहेत, तर षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते। दुपारचं सत्र आपण पाहतोय, प्रचंड कडाक्याचं ऊन आपण पाहतोय, ऊन सावल्यांचा खेळ सातत्याने आपण पाहतोय। यावेळचा चेंडू होता पहिला चेंडू अमोल मानेचा आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल, एक धाव देखील आपण पाहिलं तर येताना पाहायला मिळते लेग बायच्या रूपानं। अतिरिक्त अवांतर
1 धाव आणि स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती 15 धावा. षटक क्रमांक 2 इथे देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. अमोल माने चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिकच्या अगदी समोर होता, परंतु बॉलला उसळली होती. उंची प्राप्त करतोय चेंडू, कारण का उंच पुरा गोलंदाज समोर आहे अमोल. फुल टॉस चेंडू होता. रिव्हर्सचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. सुशांत आणि राहुल ही जोडी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 सुरू आहे. धावफलक 15 धावा. एकही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप देखील आपण पाहतोय. अगदी चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या जवळून गेला. रिव्हर्सचा प्रयत्न होता, स्विच हिटचा प्रयत्न होता. यावेळीचा चेंडू होता हाफ ट्रॅकर चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपेल झेल शंकर अरुचार्मे आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट चोल पतन. पहिला बॅटर बाद. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं. थँक्यू, धन्यवाद डीचे. पुन्हा एकदा आपण मॅच कडे जातो. सामना प्रचंड रोमहर्षक आहे, प्रचंड रंगतदार तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान होते आहे. दुसरं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. एक कडी बाद 15 धावा त्या मात्र धावफल होत आहेत. दोन्ही टीम्स लक्ष द्या, तुमचे अतिरिक्त खेळाडू कुठे आहेत? ट्वेल्थ मॅन आहे ना, टीम मातोश्री आणि टीम टीपीएस. दोन्ही टीमचे कॅप्टन या गोष्टींकडे आपण फार लक्ष देत चला. आता दोन्ही टीमचे नाहीत म्हणून ठीक आहे, नाहीतर नजर चुकीनं एका टीमला पॅनल्टीला सामोरं जावं लागलं असं. कॅप्टन शेरुलार, कॅप्टन राहुल सईद या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कमिटी किती स्ट्रिक्ट आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. नजर चुकीनं जर तुम्हाला पॅनलाइज केलं तर त्या पॅनल्टीनं तुमची टीम स्पर्धेच्या बाहेर देखील जाऊ शकते. इथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, तोपर्यंत एक सिंगल येईल. तोपर्यंत इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येते. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदान ते आपण पाहतो. राहुल सईदला नॉन स्ट्राईकला आपण पाहतो. स्ट्राईक वरती राज डेरे, तो मात्र बॅटिंग साठी आपण पाहतोय. खर तर खेळाडूंची नावं जरूर आम्हाला माहिती आहेत, परंतु तुमचा 12th मॅन इथे फार गरजेचा आहे, जो जेणेकरून तुमच्या धावसंख्येवरती इथे आपण पाहिलं तर बारकाईने लक्ष देईल. तुमच्या खेळाडूंची नावं तो मात्र इथे सांगेल. तिचा नाही तर दोघांचा बी नाही. ठीक आहे, आता सांगितलं, आता काय करणार आपण. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत धावा त्या मात्र बनवल्या जात आहेत आणि स्कोर कार्ड होती धावफल होती. इथे आपण पाहिलं तर आकडे ते बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक देखील आपण पाहतो दुसऱ्या क्रमांकाचं. एक कडी बाद 16, 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदानी पाहतोय. चांगलं क्रिकेट आपण सातत्यानं पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेली पहिल्या पर्वात क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, एक देखणं आयोजन नियोजन, आणि ती देखील प्रीमियर लीगची स्पर्धा आपण आकर्षक किट मध्ये पाहिली. यावेळी देखील आपण पाहिलं तर 70-70 किट आहे, टी शर्ट आहे, ट्रॅक पॅन्ट आहेत. एक नामांकित ब्रँडेड कंपनीचं किट आपण या स्पर्धेत सातत्यानं वापरण्याचा प्रयत्न आयोजकांचा राहिलेला आहे. आणि इथे आपण पाहिलं तर 70-70च्या चेंडूंवरतीच ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. इथे षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. धावफल कोती धावा, एक कडी बाद 17 धावा. दुसरे षटक देखील आपण पाहिलं तर संपलं गेले. पहिल्या षटकात 14 धावा, तर अमोल माने यांच्या षटकात फक्त 3 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 17. राहुल सईद बॅटिंग करतो 7 चेंडू 13, तर राज डेरे इथे बॅटिंग करतात 2 चेंडू 1 धाव. 2 षटक देखील आपण पाहिलं तर संपतात. एक कडी बाद 17. पाठीमागच्या बाजूला त्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग केलेलं आहे. त्या गाडी मालकांना विनंती, आपण आपल्या जबाबदारीवरती गाडी लावा.
जर तिथून आर्मीच्या मिलिटरीच्या किंवा आर्मीचे फोर्सचे जे अधिकारी येतात त्यांनी जर गाडी तिथे जप्ती केल्या किंवा त्या गाडीला टोचन लावलं तर तिथे कमिटी जबाबदार राहणार नाही. पाठीमागे जो रोड आहे तो आर्मीचा रोड आहे, मिलिटरीचा रोड आहे, इकडे प्रशस्त पार्किंग आहे, त्या पार्किंग मध्ये आपण गाडी पार्क करा. 2 षटक संपतात. 1 गडी बाद 17. षटक क्रमांक 3 करण्यासाठी कासिफ संगम इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. अखूट टप्प्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय अपील जोरदार आहे. 2 पंच एकत्रित येत काय निर्णय कळतात ते देखील आपण पाहतोय. कासिफ संगमने देखील आपण पाहिलं तर प्रचंड मोठा उत्साह तो मात्र इथे दाखवलेला आहे. इथे आपण पाहिलं तर पंच देखील आपला निर्णय कळवतात. नॉट आउट. बॅटर आपण पाहिलं तर सुरक्षित आहे. चांगला चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क पाहायला मिळत आहे. ऍक्शन रिप्ले आपल्या समोर स्क्रीनवरती आहे. अपील फार मोठं देखील आपण मैदान पाहिलं. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी ज्यांचं नुकतं शुभागमन होते भोसरी गावचे युवा नेते आणि उद्योजक आदित्य उर्फ गोट्याभाऊ आवाळे यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. अतिरिक्त अवांतर धाव. 1 गडी बाद 18. षटक क्रमांक 3. तिसरं षटक आपण पाहिलं तर प्रगती पथावरत आहे. भोसरी गावातील सातत्यानं हप्पीच अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट हप्पीच क्रिकेट या स्पर्धांचं भव्य दिव्य आयोजन करणारे आयोजक आहेत आदित्य उर्फ गोट्याभाऊ आवाळे. त्यांचं मनापासून स्वागत आहे. निलेशजी गायकवाड यांचं शुभागमन त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आवर्जून उपस्थित होत आहेत. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. सलग निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. परंतु काय गोलंदाजी आपण पाहतोय. कासिफ संगमचं जितकं कौतुक कराल ना तितकं कमी आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न हा बॅकअप केला जाईल तोपर्यंत धावा येत आहेत. बॅकअपचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. 1 गडी बाद 20 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. MA14 JV 0379 स्प्लेंडर गाडी आहे. गाडी मालकांना विनंती आहे आर्मीचे अधिकारी गाडी जवळ आलेत गाडी जवळ जायचे. 8204 क्रमांकाची गाडी तिथे जप्त केलेला आहे. त्याही गाडी मालकांना विनंती गाडी जवळ जायची. 1 गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 आणि इथे फटका फसलाय. झेल टिपलाय. विकेट झेल पतन बॅटर राहुल सईद इथे मात्र बाद. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरुवात गोलंदाज देखील आपण इथे मैदान ते पाहते. कमबॅक केलं जाईल का ते देखील आपण पाहणार आहोत. पुनरागमन वापसी देखील इथे मैदान ते होईल का ते देखील आपण पाहणार आहोत. 2 गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. 6 ओव्हरचा सामना तो देखील आपण इथे मैदान ते पाहतोय. शेखर गोडांबे इथे आता बॅटिंग साठी आपण पाहतोय. DPS टीम कडनं पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट पिंपरी चिंचवड परिसरात PWD सांगवीच्या मैदान ते खेळले. कित्येक अर्धशतक 1-2 शतक देखील त्यांच्या नावावरती आहेत आणि सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतात. मिडल ऑफ द बॅट चेंडू खेळतात. चौकार षटका ठोकतात. परंतु बॅटिंगची गरज आहे. टीम DPS क्रिकेट क्लब टीम कडनं शेखर गोडांबे तर त्यांच्या सोबतीला राज ढेरे इथे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत काही धावा येतात. एकेरी दुहेरी धावा त्या देखील आपण पाहतो फार महत्वाच्या आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल. स्कोर कार्ड त्याने धावफलक होती आकडे इथे आपल्याला पाहायला मिळतात. 4 कॅमेरे आपण पाहिलं तर वर करतायत.
चारही कॅमेरामॅन मित्र आपण पाहिलं तर अतिशय सुंदर कॅमेरा वर करतायत. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर हेरलात आणि त्यानंतर एक सुंदर लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. कासिफ संगमला आपण पाहतोय गोलंदाजीचा मार्क होत आहे. अगदी स्क्रीनवरती पाहू शकाल. दुसरं षटक तो करतोय. 17 धावा खर्च करत एक विकेट मिळवली. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफूट पॉइंटला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होते. थोडस फंबल होतोय आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफल कोती आकडे बदलतील. षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 धावा. 24 रन लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतो. धावफल कोती 2 गडी बाद 24 धावा. तीन षटक देखील आपण पाहिलं तर संपतात. 2 गडी बाद 24 धावा. धावफल कोतात. अतिश नरवाल सर देखील आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्या समोर जॉईन आहेत. अतिश सर काय सांगाल? महत्वाची मॅच आहे. डुवाडायचा सामना आहे. जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीम वरती टांगती तलवार आहे. इथे जिंकलं तर एक संधी आहे आणि जर इथे पराभूत झालं तर संघाला या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतोय. त्यामुळे महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय आणि खरं तर एका महत्वाच्या सामन्यात या 2 टीम एकमेकांसमोर आमने सामने आहेत. विशेषतः पाहिलं तर उत्तम सर या येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा जर का बनवल्या तर विरुद्ध संघाला चांगली टक्कर नक्कीच बॅटिंग अर्थात DPS क्रिकेट क्लब संघाच्या माध्यमातून दिली जाईल. परंतु कौतुक इथे आपण पाहिलं तर मातोश्री 11 या संघाचा देखील होणार आहे. चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला मारा अगदी टिचून मारा मैदानाच्या आतमध्ये केला जातो. शेखर गोडांबे असतील त्याचप्रमाणे राज डेरे असतील आणि संघ नायक आपण पाहतोय पहा राहुल सईद यांच्या माध्यमातून काहीसा कान मंत्र दिला जातोय. जी गोलंदाजी नियंत्रित होती ना त्या गोलंदाजीवरती आता चौकार षटकार खेचावे लागतील. नक्कीच असं एकमेकांना सांगितलं जातं. पाठिंबा नक्की संघ नायकाचा आहे की खेळा हात आता मोकळे करा आणि प्रहार मात्र करत राहा. गोलंदाजी मार्कवर देखील पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार आहे. संघ नायकासमोर चर्चा देखील झाली. पुन्हा एकदा मला वाटतं गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाजाचं नाव असणार आहे राहुल लोहार अर्थातच शेरू लोहार. मैदानाच्या आतमध्ये दाखल एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. अलीकडच्या काळामध्ये कित्येक स्पर्धेमध्ये शेरू लोहार या खेळाला आपण गोलंदाजी करत असताना देखील पाहिलंय आणि एक चांगली कामगिरी सातत्याने चांगले व्हेरिएशन चांगले टप्पे अचूकता हे देखील त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळणार. एक चांगला सराव सातत्याने देखील आपण पाहिलं तर सर्व खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो. कारण चान क्रिकेट शान क्रिकेट तुम्हा आम्हा सर्वांचा अभिमान क्रिकेट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे क्रिकेटचा धगधगता थरार आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 24 वरती 2 आतापर्यंतची स्थिती. पाहूया इथून पुढे राज आणि शेखर कशा प्रकारे फलंदाजी करतील. फक्त विनंती असणारे खेळून आता वेळ वाचवा. अजूनही महत्वाचे 2 निर्णायक सामने आपल्याला खेळून काढायचे तेही वेळेवरती. शेरू लोहार तयार. समोर विस्फोटक हार्ड हिटर बॅटर राज. यावेळेस स्विच हिट रिवर्सचा प्रयत्न परंतु पंचांनी कळवलं जनाब आप हल्का सा भी दिशा से भटकोगे तो बार बार हमारी नजरों में खटकोगे. व्हाईट बॉल. 25 धाव धावफलकावरती एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. गती परिवर्तन फक्त पंच केला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर दिशा दर्शवली. सरळ बॅटचा फेस ओपन केला कारण व्हेरिएशन भरात तो चेंडू होता. राजने देखील त्या ठिकाणी फक्त सिंगलवरती संतुष्टी दर्शवली. एका अंकाच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पुढे राज किंवा शेखर या दोन्ही फलंदाजांपैकी एकाला गिअर्स मात्र चेंज करावे लागतील. यावेळी बॅकफूट वरती गेले. नक्कीच कट केलाय. चांगला संपर्क त्या ठिकाणी म्हणावं लागेल. कासिफ संगम डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करतील. थ्रो करतील आणि सांगतील फलंदाजांना भावांनो एका धावीवरती तुम्हाला थांबावं लागेल. पहिला आपण पहा डीप स्कोअर लेगला शुभम कसबे असणार आहे. डीप मिड विकेटला मंगेश जोंधळे. लॉंगॉनला शंकर अरुचमी. डीप एक्स्ट्रा कव्हरला सागर भोसले आणि डीप थर्ड मॅनला कासिफ संगम. चांगले क्षेत्ररक्षकांची आपण पाहिली तर सजावट या ठिकाणी केली गेली. 27 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन शेरू लोहार. राहुल तयार. यावेळेस बॅटची काढा लागली. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अमोल माने. हो फुटबॉल स्किल मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न होता. पूर्ण शरीराला चेंडू जेव्हा पायाला जेव्हा चेंडू स्पर्श झाला अतिरिक्त दिशेने गेला. 2 धावा आल्या.
2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती 29. वय 40 पारे. यापूर्वीचं षटक आपण अमोल माने यांचं पाहिलंय. 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या आणि त्यामध्ये महत्वाचा एक विकेट देखील मिळवला होता. शिरू लोहार आतापर्यंतचे टाकले गेलेले 3 चेंडू आपण त्यांचे पाहिले, 5 धावा आल्या आणि उर्वरित अजूनही 15 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त कमीत कमी 30 धावा वसूल करण्याचा प्रयत्न असेल. इथे देखील ओळखलं, इथे देखील फॉलो केलं राजला की यावेळेस मात्र स्टान्स चेंज केलाय, अर्थातच आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. लगेच फॉलो केलं आणि त्या विपरीत गोलंदाजी केली. एक चांगला मी म्हणेल ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू फुलर लेनचा हाताळला तो फलंदाज राज डेरेच्या विरोधात राहुल लोहारने. खेळपट्टीची मदत गोलंदाजाला देखील, परंतु 7 फलंदाजांना देखील मिळणार आहे. एक चांगले प्रहार केले तर धावा मिळतील. पुन्हा एकदा वेगवान टाकला गेला हा चेंडू आपण पाहिला. वेग या ठिकाणी नक्कीच वापरला शिरू लोहारने. ओळखलं की इथे देखील ऑफ स्ट्रोक खेळण्यासाठी राज डेरे तयार आहे आणि यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू होता. दिशा दर्शवली इथे देखील, परंतु संतुष्टी मात्र केवळ 1 धावेची. 30 धावा धावफलकावरती या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतो. पुन्हा एकदा यावेळी देखील गती परिवर्तन. शेखरला देखील चेंडू समजू दिला गेला नाही. कौतुक असणार आहे फा या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा खर्च केल्यात शिरू लोहार खेळून. 4 षटकांचा खेळ संपलाय. डीपीएस क्रिकेट क्लब संघाच्या 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित फक्त 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 25 किंवा 30 धावा खोटण्याचा विचार एकमेकांना नक्कीच करावा लागणार. केलाय, चर्चा झाली आहे, डिस्कशन झालंय, लिटिल बिट चॅट झाली. आता तरी बॅट मात्र फलंदाजांना चालवावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अमोल माने. 40+ खेळाडू, एक उंचपुरे, तगडे, ताकदवान, अनुभवाचा पुरेपूर वापर. या पूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिलं बॅटने केवळ 2 आल्या होत्या, एक बाईची 1 होती. अशा 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी कशा प्रकारे असणार. रणनीती फलंदाजांना देखील इथे स्पष्ट करावी लागेल. अमोल माने आपण पाहिलं तर इथे 5 षटक करण्यासाठी अतिशय येतात. खरं तर या गोलंदाजांना संपूर्ण स्पर्धेत इम्प्रेस केलं आपल्या कामगिरीने. चांगला चेंडू होता फुल ऑफ लेनचा आणि तोपर्यंत एक सिंगल येईल. 1 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जातोय. 31 धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू होतोय. अमोल मानेकडे जर आपण पाहिलं अतिशय उंची फार मोठ्या प्रमाणात आहे. लांबलचक हाताने तो गोलंदाजी करतो. त्याचा जो रनअप आहे ना तो अतिशय चांगला आहे आणि विशेषतः बॉल रिलीज करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय वेगळी आहे. कारण का बॅटरला चेंडू समजू शकत नाही. चेंडू आपटला जाईल का, चेंडू स्विंग केला जाईल का, चेंडू वेगाने टाकेल की चेंडू कमी गतीने करेल. त्यामुळे या गोलंदाजीच्या विरुद्ध आक्रमण करणं इथे फलंदाजांना आपण पाहिलं तर थोडंसं कठीण जातंय. परंतु धावफलक होती 2 गडी बाद 32. राज डेरे, शेखर गोडांबे या जोडीला आता आक्रमण करावं लागेल. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी खेळू उभा असेल आणि दूर गेली. खिलाडी के मस्तक पर षटकाराची दस्तक. 6 धावा. शिरू लोहारने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहिला आणि तितकीच वाट राज डेरेने देखील चेंडू बॅटवरती येण्याची पाहिली आणि लगेच आल्या आल्या वाट लावली. 38 धावा धावफलकावरती या षटकाराच्या माध्यमातून. आणि इथे मात्र एक तेज तर्रार तिखट बाउन्सर मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. कमबॅक कशा प्रकारे करावं अमोल मानेला देखील चांगलं माहिती आहे. समोर एक युवा टॅलेंटेड खेळाडू विस्फोटक फलंदाज आहे आणि यावेळेस मात्र सर्वस्व अर्पण केलं गोलंदाजी मार्कवर. अमोलने यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीशी अपील त्या ठिकाणी. सिंगल तर आली आहे. पाहूया दुसरा धावेचा प्रयत्न. गोलंदाजाकडे थ्रो आलाय. नजर हटी भैया और दुर्घटना घटी. लेकिन किसके साथ, कुठला फलंदाज इथे असणार आहे धावबाद याचा विचार नक्कीच केल्यानंतर कळालं. शेखर गोडांबेने क्रीज सोडली. आता मैदान देखील सोडावं लागेल. विकेट आपण पाहिलं तर इथे शेखर गोडांबे आपण पाहिलं तर बाद होतात. फेकी जबरदस्त होती. शिरू लोहारनं काय चेंडू फेकला. अमोल मानेनं थेट आपण पाहिलं तर एस्टनला लावला आणि तिथे बॅकअपला देखील क्षेत्ररक्षक सर्व आला होता. परंतु विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिलं तर बाद होतोय. परंतु तिथे टेक्नॉलॉजीच्या आधारे पंचांनी कळवलेलं आहे बॅटर तर बाद आहे परंतु कोणता. आणि इथे आपण पाहिलं तर शेखर गोडांबे तो मात्र रनआउटच्या रूपानं बाद. मुख्य पंच कुणाल निकाळजे सर कळवतायत की हा चेंडू ओ स्टेपिंगचा नो बॉल आहे का नाही ते पाहायचंय. तर तिसरे पंच देखील पाहणार आहेत, कळवतीलच.
तिसऱ्या पंचांची मदत. डीपीएस क्रिकेट क्लब झुंजतायत, लढतायत, संघर्ष मैदानाच्या आतमध्ये मात्र करतायत. 39 धावा धावफलकावरती यापूर्वी होत्या. आता पाहूया इथून पुढचा निर्णय कुठला असणार आहे. खेळाडूंना विनंती आहे तोपर्यंत आपण प्लीज आपापली जागा घ्या, कारण उर्वरित सर्व सामन्यांसाठी देखील आपल्याला वेळ पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे, चांगलं ऊन पाहिजे. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आपल्यापर्यंत येणार आहे. ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह तर सर्व कॅमेरामॅनचं देखील मित्रांनो करावं तितकं कौतुक कमी असणार आहे. अगदी घरबसल्या लाईव्ह या आपल्या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेणाऱ्या सर्व तमाम क्रीडरसिकांचा, प्रेक्षकांचा, मान्यवरांचं, मित्र परिवारांचं आणि लहान लहान मुलाबाळांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. अगदी बारकाईने नक्कीच लक्ष केंद्रित करून सागर भोज सरांचं देखील काम आपण पाहतोय. त्यामध्ये मग आमचे कुणाल निकळजे सर असतील, विनोद जाधव सर असतील, आणि नो बॉल. पहा इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय, अर्थात हा पुढचा जो चेंडू असणार आहे ना तो चेंडू राज डेरेसाठी फ्री हिटचा असणार आहे. उघड्या डोळे बघा नीट. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे सुपर डुपर हिट. राज तयार, समोर अमोल. इथे मात्र वेल लेफ्ट केला, जाऊ दिला, सोडून दिला, कारण तिथे आपण पाहिलं तर दिशाभर केली. पंचांनी देखील दंडात्मक कारवाई लगेच गोलंदाजीवरती केली. व्हाईट बॉल. संघाच्या खात्यामध्ये एक अतिरिक्त धाव संघात जमा होतीये 41 धावा फलकावरती. राज पुन्हा एकदा तयार, फ्री हिट इज ऑन आणि लायसन्स ओपन करून दिल्यानंतर प्रहार तर केलाय. तरी डाऊन दी बॉल. कासिफ संघम येथील यष्टी रक्षकाकडे थ्रो. वजीर कीपर तिथे आहेत, परंतु 2 धावा मात्र पळून काढल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट्स देखील दर्जेदार. संधी होती, कारण इथे राजला संधी होती, संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. झेल जरी झाला असता तरी फरक मात्र नसता, परंतु 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या. या 2 अंकाच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय 43 आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा येणारा चेंडू निर्णायक आणि या षटकातील शेवटचा असणार. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं, पहा बॅकफुट पंच त्या ठिकाणी आपण पाहिला. डीप कव्हर पॉईंटला चेंडू गेला, सिंगल आल्यानंतर पुन्हा एकदा मंगेश जोंधळे त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवतील, उचलून फेकतील, तोपर्यंत एका धावेची संतुष्टी पुन्हा एकदा इथे आपल्याला पाहायला मिळाली. षटकाचा नक्कीच 5 षटकांचा खेळ संपला. डीपीएस क्रिकेट क्लब संघाच्या 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंची कहाणी काय असणार आहे? रणनीती इथे फलंदाजांना स्पष्ट करावी लागेल. फक्त आणि फक्त प्रहार करावे लागतील. 44 नंतर किती धावा होतील यावरती देखील संघनायकांचं लक्ष असणार आहे. चला विनंती आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ आपण पाहिलं तर इथे भरपूर झालेला आहे. 44 धावा धावफलक होतात. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावले गेलात. 5 षटकं संपतात. डीजे शुभम शुभम. अरे यारो यारी में ये जाता है, वही इथे आपण पाहतो स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अक्षयची नाळे आणि रुपेशची चौरे या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होतं. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 षटकं आपण पाहिलं तर संपली. 3 गडी बाद 44 धावा त्या मात्र धावफलक होत आहे. शेवटचं षटक इथे आपण पाहिलं तर सुरू होतं स्लॉगवर टेतोर करण्यासाठी ऋषिकेश इथे आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळतोय. शेवटचे षटक करेल 6व्या क्रमांकाचं स्लॉगवर टेतोर देखील आपण पाहतोय. 44 बनवले गेलात. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील ते देखील आपण पाहणार आहोत. करंट रन रेट आपण पाहिलं तर 8.80 आहे. राज डेरे 12 चेंडू 16 धावा. तर रोहितला देखील आपण इथे पाहतोय बॅटिंग करताना. 3 गडी बाद 44 यावेळेचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर हवेत उडवलाय. सेल टिपलाय. विकेटचं पतन. बॅटर बाद. अमोल माने यांनी चांगला झेल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हा शॉट थोड्याच्या दिशेने टिपलाय. सांगितलं इट्स माय आणि झेल मात्र टिपला गेला. ऋषिकेश देखील पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवतात आणि विकेट बिग विकेट गॉन. बड़ी मछली जाल में. अमोल ने कहा नहीं होगी हर हाल में. DJ Buck.
प्रवीण न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आहे. पहिल्या चेंडूवरती ऋषिकेशला आपण विकेट मिळवत असताना पाहिलं. साथ दिली अमोल मानेने, त्यामुळेच फलंदाजावरती मात केली गेली. 44 वरती 4 आतापर्यंतची स्थिती. करंट रन रेट 8.52. परंतु येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे प्रहार आले, 2 चेंडूंवरती एका 2 चेंडूंवरती सिंगल डबल जरी आला तरी 50 पर्यंत जाऊ शकतात किंवा 50 प्लस होऊ शकतात. परंतु प्रहार करावे लागतील, बोलून चालणार नाही, करून दाखवावा लागेल. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा तेच तरार वेगवान तिकट मारा. त्या ठिकाणी खेळून धावत पळत जातात. चांगला अंदाज मंगेशचा, थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. या 2 अंकाच्या मदतीने धबलकावरती आपण पाहतो 46 आहेत. 46 शंकर अरुच्या मिलला देखील आपण लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करत असताना पाहतोय. वाट पाहतायत चेंडू येण्याची. एक झेल त्यांच्याकडे आलाय, त्यानंतर चेंडू काहीसा नाराज झाला, परंतु खुश आहेत. चेहऱ्यावरती स्मित हास्य गरजेचं आहे. हसत खेळत राहून क्रिकेटचा आनंद घेणं कधीही जरुरी. यावेळी देखील फुलरलेनचा अजून एक खोलवर पद्धतीचा मारा आपण पाहिलाय. यावेळी देखील चेंडूवरती ताबा मिळवला जाणार आहे. शिरू लोहार धावत पळत जातील आणि सांगतील फलंदाजांना तुम्हाला एकावरतीच थांबावं लागेल. या एका अंकाच्या मदतीने धबलकावरती आपण पाहतो 47 आहेत. उर्वरित 3 चेंडूंची कहाणी काय असणार आहे. दत्ता पावळे यांना देखील आपण संघामध्ये इन ऍक्शन पाहतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा एक लॉंग रनअप सोबत कलात्मक फटका खेळलाय. अगदी आपण पाहता डाऊन दिले, एक दिशा दर्शवली गेली. एक ग्लास तिथे आपण पाहिला. डीप स्कोर लेगला शुभम कसबे चेंडू उचलून फेकतील तोपर्यंत वजीर भाई तिथे कलेक्शन केल्यानंतर देखील कळतंय 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा. 49 अजून 2 चेंडू शिल्लक. 4 विकेट्स गमावलेत. या दोन्ही चेंडूंवरती प्रहार करण्याची संधी रोहित मानवरकडे देखील. अजून एक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ सरळ यष्ट्यांच्या वरतून तो चेंडू विकेट किपर वजीर शेख यांच्या हातामध्ये. स्टंप्स मिस झाल्या. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोलंदाज खुश असतील आणि संघनायक देखील त्यांच्यापेक्षा अधिक खुश. कारण सांगितलं गेलं होतं कमीत कमी 6 किंवा 10 धावा आणि त्याच्या आतमध्येच फलंदाजांना रोखायचं. पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू इथे देखील दिशा भरकटतीये. पुन्हा एकदा वाईट बॉल. अभ्यंतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा. पंच विनोद जाधव सर कळवतात आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने डीपीएस क्रिकेट क्लब संघाच्या 50 धावा धफलकावरती लगावल्या जातात. 50 कम्प्लिटेड आहे, परंतु अजून एक चेंडू शिल्लक आहे. बघा ऋषिकेश शेवटचा चेंडू कशा प्रकारचे हाताळणार. इथे हाताळलाय बराच वेळ चेंडू मध्ये पाहूया. 3 खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जात आहेत. नो बॅन्स लँड मध्ये चेंडू पडला. सिंगल नंतर दुसरीचा प्रयत्न. विकेट किपरचं कलेक्शन लाजवाब. 2 धाव्यांची संतुष्टी इथे मात्र दर्शवली जाईल. शेवटच्या चेंडूवरती आला 2. 52 बनवलं गेलं डीपीएस क्रिकेट क्लब संघाकडून. मातोश्री 11 संघाला 36 चेंडू मध्ये 53 धावेची गरज असणार. तोपर्यंत ऐकूया डीजे. शुभम शुभम जाने मेरी जाने मन मेरा भूल नहीं जाना रे मेरा भूल नहीं. डीजे थँक्यू डीजे.
चला एका लाईनीत एका ओळीत संघ मैदानात पोहोचतोय. बॅटिंग करणारी टीम आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. लगेचच आपण इथे मॅचला सुरुवात करतोय. 36 चेंडूमध्ये 52 धावा इथे आपण पाहिलं तर बनवल्या. 4 विकेट गमावल्यात. गोलंदाजांची देखील कामगिरी आपण पाहू शकाल. फलंदाजांची कामगिरी राज डेरेने प्रभावित केलं. कासिफ संगमने चांगली गोलंदाजी केली. अमोल मानेचं देखील चांगलं षटक आपण पाहिलं. तर त्याच्या साथीला त्याच्या सोबतीला देखील आपण पाहिलं तर इतर गोलंदाजांनी देखील चांगला खेळ तो मात्र केलेला आहे. कासिफ संगम 2 षटकं टाकली. 19 धावा खर्च करत 1 विकेट मिळाली. अमोल माने 2 षटकं 16 धावा 1 विकेट तो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिळवताना पाहायला मिळाला. ऋषिकेश मेहत्रेचं शेवटचं षटक होतं त्यामध्ये फक्त 8 धावा आणि 1 विकेट देखील आपण पाहिली. गोलंदाजांची कामगिरी देखील आपण पाहू शकाल. ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं देखील खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. चला आता मातोश्री 11 संघ आपले सलामीच्या आघाडीचे बॅटर पाठवा. इथे आपण लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. राहुल सईद, राज डेरे फक्त या 2 बॅटरने चांगलं प्रभावित केलं. दुहेरी अंक आपण पाहिलं तर त्यांच्याकडनं पाहिला. परंतु इतर तर सुशांत खोत, राज शेखर गोडांबे या फलंदाजांकडनं आपण पाहिलं तर थोडीशी निराशा बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं आपण जरूर पाहिलेलं आहे. बीपीएस क्रिकेट क्लब इथे आपण पाहिलं तर प्रथमतः 36 चेंडू मध्ये बनवतोय. 4 गडी बाद 52 तर विजयाचं टार्गेट आपण पाहिलं तर ठेवले 36 चेंडू आणि बनवायच्या 53 धावा. चला बॅटिंग करणारी टीम आघाडीचे बॅटर पाठवा. टीम मातोश्री 11 दोन्ही टीमचा स्क्वॉड आपण पाहू शकाल. एका बाजूला टीम आपण पाहतोय जी राहुल लोहार आता शेरूच्या नेतृत्वाखाली खेळते. एका बाजूला राहुल सईदच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतोय. आदित्य शिंदे, श्री गायकवाड, राहुल सईद, प्रवीण पाटील, राज डेरे, रोहित मनवार, सचिन मोदे, संकेत कातोरे, शेखर गोडांबे, सुशांत खोत, विकास गोबडे हा देखील एक तेज तरार गोलंदाज टीम मध्ये आपण पाहतोय. तर शेरू लोहारच्या नेतृत्वाखाली टीम आपण पाहतो. ऋषिकेश मेहत्रे आहेत. त्याचबरोबर महेश चोंदळे आहेत. मंगेश चोंदळे हे देखील आपण त्याच टीम मध्ये पाहतोय. चांगला स्टारकास्ट दोन्ही टीम कडनं आपण पाहतोय. चांगली स्क्वॉड इथे आपण सातत्यानं पाहतोय. कासिफ संगम आहेत, मोहम्मद निजाम आहेत, अमोल माने आहेत, वजीर शेख आहेत, सूरज चव्हाण आहेत, नितेश वाघमार आहेत, शंकर अरुचर्मा आहेत, मंगेश चोंदळे, सागर भोसले, शुभम कसबे, दत्ता पवळे, तन्मय, त्याचबरोबर राहुल आणि ऋषिकेश हे देखील खेळाडू आपण पाहिले तर त्या स्क्वॉड मध्ये सातत्यानं आपण पाहतोय. त्यामुळे मातोश्री 11 हा देखील एक चांगला संघ, एक ताकदवान टीम या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. आजचा दिवस आपण पाहिलं तर पहिल्या दिवस आणि पहिल्या दिवसातील 4ही टीम प्रचंड ताकदवान बलाढ्य ते आपण या स्पर्धेत पाहतोय. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या आघाडीचे बॅटर येत आहेत. तर जशी दुसऱ्या डावाला होईल सुरुवात पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात. यानंतर आदरणीय सुमित सोनोने सर आपल्या सुमित आज पहिल्या दिवसामध्ये त्यांचं समालोचन ऐकतोय आणि पुन्हा एकदा ऐकूयात सुमित सरांना. स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग चं एक आयोजन आपण इथे बघतोय. दुसऱ्या पर्वामध्ये स्कोरर तयार आहेत का? सनी कसबे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शुभम कसबे आणि स्ट्राइक ऑन शेरू लोहार. पहिला बॉल हा ट्रॅकर चेंडू अगदी मिड विकेटला चेंडू आपण पाहतो ते खेळून काढलाय. मनगटाच्या साह्याने वळवलेला हा चेंडू आणि रोहित मानवर जो आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो तयार असणार आहे आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे. एक धावा लिहिली आहे. 53 धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा. बॉलर तयार आहे. अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू आपण पाहतो ते मैदानामध्ये रोहितने जो हाताळला त्यानंतर एक सिंगल जी मात्र आपण पाहतो इथं आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. एक धावा लिहिली आहे. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्डवरती 2 धावा. मातोश्री 11 या संघाला जर आपण बघितलं गेलं तर निश्चितप्रमाणे पहा चौथ्या कॅमेऱ्याच्या साईज देखील व्ह्यू काय जबरदस्त आपल्याला ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. ओहो बाउन्स होता. यावेळेस गोलंदाज रोहितने आपण पाहिलं तर खांद्याचा चांगला वापर इथे केला परंतु स्वतःवरती आपण बघितलं गेलं तर नियंत्रण नव्हतं त्याचं. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा आलेली आहे आणि या अतिरिक्त धाव्याने देखील संघाचा वाढता दाखवलं आपण पाहिलं गेलं तर निश्चितपणे असणार आहे. रोहित मानवरचा आपण पाहिलं तर आतापर्यंत 205 मॅचेस खेळलेला आहे. 206 इनिंग मध्ये आतापर्यंत त्याने गोलंदाजी केली आहे. 195 विकेट आतापर्यंत त्याच्या नावावरती आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र आपण पाहतोय जो केला जातोय वारंवार केला जाणारा बदल आहे. आज आमच्या बरेचसे पाहायला गेले तर शाळेतील विद्यार्थी देखील सर्वजण या स्पर्धेचा आनंद मात्र ते घेत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे मैदानाच्या मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर रोहित. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस वळवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू चाललाय तिथे सीमा रेषेच्या बाहेर पोहोचेल. खणखणीत हा चौकार आहे. अगदी आपण पाहिलं गेलं तर लेग कटरचा वापर केला होता यावेळेस रोहितने, परंतु चेंडूने वळण घेण्या अगोदर मात्र शिरलोहारच्या बॅटवरती चेंडू मिळत होताना आपण पाहिला. एक चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने संघाचा धापलक देखील पुढे जाणार आहे. बॉलर तयार आहे रोहित. ओ यावेळेस उडवलाय बॉलला मिड विकेट आणि झेल तिथे झालाय. मोठी विकेट शिरलोहार विभाग. रफ्तार का बादशाह मंदार उर्फ मॅडी पवार. काय सांगितलं भाऊनी, काय सांगितलं पुढचं ऐकलंच नाही. प्राइस सांगितलं का स्वागत करायचे? स्वागत करायचं का प्राइस लावायची? या ठिकाणी मंदार उर्फ मॅडी पवार यांचा या ठिकाणी शुभागमन होतोय. त्यांचं देखील मी पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ लांडगे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन जातो मॅच कडे. शिरलोहारची पहिली विकेट येताना मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळाली. मंगेश जोंधळे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल ते होणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो बॉलर तयार आहे. पुढे मैदानामध्ये रोहित यावेळेस ऑन साईडला चेंडू आपण पाहतोय. जमीन समांतर केलेला स्ट्रोक तोपर्यंत आलेली सिंगल आहे. दुसऱ्या धाब्यासाठी नकार आहे. या ठिकाणी ऍड जंक्शनचे असणार आहे सर्वे सर्वा आणि खरोखरच आल्या आल्या सकाळी ट्रॉफीज बघितल्यानंतर कुठेतरी हे मलाच नाही बघायला भाऊ, जो इथं येईल आणि ती ट्रॉफी बघितल्यानंतर कोणाला वाटेल ती ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी, ती माझ्या नजरेसमोर असावी. इतकी देखणी सुंदर ट्रॉफी ज्यांनी मात्र डिझाईन केली आमचे बाबू सुतकर सरांचं याच्याकडे आगमन झालं. सर आपलं मी पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आदरपूर्वक आपलं स्वागत करतो आणि असंच आपण टेनिस क्रिकेटची सेवा करत राहू ह्याच आपल्याकडून आपण माफक अपेक्षा करतो. जाऊया मॅच कडे. मैदानामध्ये बघायचं आहे शुभम कसबे देखील ते मैदानाच्या मध्ये बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. विकेट आली आहे. Jazz in the mix. तुम क्या जानो मोहब्बत क्या है, दिल की महफिल सनम ये महफिल नहीं है. थँक्यू डीजे. आता मात्र आपण पाहिलं गेलं तर इथे फार मोठी अपील होताना जरूर आपल्याला बघायला मिळाली. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिलं गेलं तर
कैलास लांडगे यांचे अतिशय जवळचे जिवलग मित्र आणि 40+ ला आजही त्यांची तितकीच धार आहे त्यांच्या गोलंदाजीला. ती दहशत तो दरारा आजही त्यांचा कायम आहे. आणि विशेष कैलास त्यांच्या फिटनेस मध्ये 1 इंच सुद्धा बदल होणार नाही. मी गेले 5 ते 6 वर्ष पाहतोय. ते सन्माननीय आमचे उत्तम मोरे सरांच्या आशेने आगमन झाले. सर आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. मॅच कडे जाऊया. पुढे आपण पाहता चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, सिंगल इथे आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न जो होणार नाहीये. संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती बाबा तयार आहे. पुन्हा त्या मैदानामध्ये बघतोय ते हलच्या हाताने चेंडू आपण पाहतो खेळून काढला जाईल आणि विकास जो आपण पाहतो षटक क्रमांक मैदानामध्ये घेऊन आलेला आहे तो दुसरं संकेत. तर मॅच कडे आपण जाणार आहोत. संकेत इथे गोलंदाजीसाठी आलेला आहे. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकर आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट इथे सागर. मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत. एकेरी दुहेरी धावा इथे मैदानामध्ये घेण्याचा प्रयत्न. आमचे दोन्ही स्कोरर येतात त्यांना विनंती आहे. स्कोरर एखादा एक जर स्कोर जात असेल तर आपला मॅन्युअल स्कोर एखादा इथे असून द्या. पुढे सरसावले पावलांचा वापर यावेळेस केला. चेंडू हवे षटकचा कव्हरला झेल झालाय. विकेटचं होईल पतन. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. Jazz in the mix. तुम लोग समझते हो तो मैं पहले से नहीं जानता, लेकिन आज मैं तुमको कुछ ऐसी बातें बताऊंगा जो आज तक तुमने न देखी होंगी और न सुनी. आपण इथे पाहतो मैदानाच्या मध्ये. आता जर आपण पाहायला गेलं तर वजीर शेख न्यू बॅटर इथे आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झालेला आहे. बाउंड्रेजी निलेश संघाचे आपण पाहिलं तर अष्टबैली खेळाडू निलेश भाऊंचा यशस्वी शुभागमन झाले. निलेश भाऊ आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. संकेत पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतलाय लिडिंग एज. विकेट कीपर आले चेंडूच्या खाली. झेलचं होईल पतन. विकेट आली आहे, मोठी विकेट. थँक्यू. आता मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये बाद होताना जे आपल्याला बघायला मिळत आहेत. वजीर देखील आपण पाहतोय अगदी शून्यावरती ते परतलेले आहेत. एकही धाव बनवत आले नाही. स्वतःचं खातं त्यांना उघडता आलेलं नाहीये. विकेट लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेले आहेत. बघायचंय संकेत विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. एपीआय महाराष्ट्र पोलीस गावाले साहेबांचा यशस्वी शुभागमन झालेला आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जायचंय पुढे एकदा. कासिफ संगम न्यू बॅटर मध्ये दाखल होत आहेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल संकेत. यावेळेस अगदी डिफेन्स केला आपण बॉलला.
शेवटपर्यंत वेट अँड वॉच ची भूमिका आपण पाहिली तर इथे कासिफने ठेवली. एक सिंगल घेतली, एका सिंगल स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो कासिफ. षटक क्रमांक संपला जाणार आहे. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आणि आता समीकरण मात्र जर आपण पाहिलं तर विचारून थोडंसं बदललं जाणार आहे. स्क्रीनवरती आपल्याला पाहिलं गेलं तर 24 चेंडू आणि आता 41 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. एका बाजूला मातोश्री 11चा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला डीपीएस क्रिकेट क्लब. हे 2 संघ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये विकास. या ठिकाणी एपीआय अशोक गवारे साहेबांच्या वतीने मात्र त्यांनी आताच ग्वाही दिलेली आहे. पुढच्या वर्षी 3ऱ्या पर्वामध्ये पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगचं जेव्हा आयोजन होईल तेव्हा पहिला संघ मालक म्हणून अशोकजी गवारे साहेब तुमचं नाव घेतलं जाणार आहे. आणि सरांनी जो शब्द दिलेला आहे आणि 3ऱ्या पर्वामध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये आपण काहीतरी खारीचा वाटा उचलावा किंवा आपण एक या स्पर्धेचे आयोजक म्हणून आपल्या खांद्यावरती देखील काहीतरी जबाबदारी असावी. म्हणून महाराष्ट्र पोलीस युवराजी कोकाटे साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची विशेष देणगी त्यांनी दिलेली आहे. प्लस युवराजी कोकाटे साहेबांनी देखील सांगितलं की नेक्स्ट इयर 3ऱ्या पर्वामध्ये आम्ही देखील संघ मालकी लवकरात लवकर जाहीर करणार आहे. हा चेंडू यावेळेस मैदानाच्या आपण बघतोय बाउन्स होतोय चेंडूला. चेंडू मात्र इथे बॅट वरती आलेला नाहीये, डॉट बॉल इथे आलेला आहे आणि तिथे रूलची मागणी केली आहे. 3ऱ्या पंचांची मदत इथे मात्र घेतली जाईल. सागर सर व्हाईट बॉल साठी यस तिथे पाहिलं जाणार आहे. पंचाचा निर्णय इथे काय येणार. आतापर्यंत झालेला ब्रेक मात्र इथे आपण बघतोय लागलेला आहे. एक कमी धावसंख्येमध्ये लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला जरूर बघायला मिळत आहेत. याच्याकडे लवकरच पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग वाईट चेंडू 40+ वाईट चेंडू आहे. व्हाईट बॉल आहे. 40+ लवकरच एक देखणं आयोजन पिंपरी चिंचवड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कैलासभाई लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये. आणि 40+ चे पहिले संघ मालक आजच यांनी डिक्लेअर केलेत ते सन्माननीय उत्तम मोरे सरांसाठी जोरदार टाळ्या. 40+ चे पहिले संघ मालक जाहीर झालेत. याच्याकडे राजमुद्रा संघाचे संघ मालक म्हणून ज्यांनी आपल्याला ट्रॉफी सन्मान चिन्ह यांनी आपल्या सौजन्य केलेले आहेत निलेश भाऊ कांडेलकर यांनी देखील आपली संघ मालकी 40+ साठी आज जाहीर केलेली आहे. आणि ज्यांना कोणाला 40+ साठी आपली संघ मालकी जाहीर करायची असेल किंवा 40+ चे काही नियम समजावून घ्यायचे असतील तर तुम्ही कैलासभाई लांडगे आणि उत्तम मोरे सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सन्मान जाऊया इथे चौकार येताना आपल्याला जो बघायला मिळाला अगदी स्ट्रायकर जर आपण पाहिलं तर कासिफ आहे. हुक केलेला चेंडू होता. 17 धावा स्कोर कार्ड वरती. 22 चेंडू शिल्लक आहे. 36 अजून बनवायचे आहेत. 4 विकेट आलेले आहेत. लोअर फुल टॉस अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. डीप स्क्वेअर चेंडू खेळून काढला. मनगडच्या साईने वळवलेला चेंडू डेंजर एंडला इथे सागर आणि सागरला अगदी धावबाच्या रूपानं विकेट. मला वाटतं कासिफचा कॉल नव्हता. यासाठी पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन झुंजार 11 या संघाचे शुभम दादा आघाडे आणि त्याचबरोबर शुभम मागाडे अंकित दादा सुधार या दोन्ही खेळाडूंचं याच्याकडे आगमन झाले. दोघांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विकेट आपण पाहतो येताना मैदानामध्ये आपल्याला जे
बघायला मिळालेले DSP क्रिकेट क्लब संघाने मात्र सामन्यावरती पकड आपली मजबूत केली आहे. 22 चेंडूंचा खेळ मात्र अजूनही आपण पाहतोय ते न्यू बॅटर. आता मात्र आपण पाहतोय ते दाखल होणारे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर असतील. आता शंकर कासिफ संघाबाहून पाहतोय 4 चेंडू खेळले 6 धावा त्याने बनवलेल्या आहेत. यावर्षी आपण पाहिलं गेलं तर टेक्नॉलॉजी ड्रीम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण चांगली टेक्नॉलॉजी या स्पर्धेमध्ये जरूर बघतोय. प्रत्येक खेळाडूचा चांगले डिटेल्स आमच्यापर्यंत आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. लोअर फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग बॅकच्या कव्हर मध्ये सिंगल तरी ती आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो होणार नाहीये. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये बघितले गेले तर 19 धावा ज्या धाफलकावरती आहेत. असं म्हणतात ना की साऱ्या जगात भारी ती 19 फेब्रुवारी ती म्हणजे माझ्या राजेंची शिवजयंती. पुढे सासवले पावलाचा वापर इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू पाता पाता चेंडू तिथे सीमारेषेच्या अगदी जवळ आहे. 3 धावा तर इथे मैदानामध्ये पळून पूर्ण केले गेल्यात आणि तिथे मैदानाच्या मध्ये बघायचंय काय असणार आहे तर मात्र 3 धाब्यांवरती समाधान आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये चांगले एफर्ट्स आपण पाहतोय ते खऱ्या अर्थानं दाखवले. 2 हाताच्या साहाय्याने मागेला चेंडू मात्र चेंडूची गती तिथे कमी केली आणि तोपर्यंत आपण बघितले गेले तर मैदानाच्या मध्ये आलेल्या 3 धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती 22 धावा संघाचा अर्धा डाव इथे कोसळलेला आहे. दुपारचं सत्र आपण इथे बघतोय. यावेळेस टॅकर बॉल कट केल्या बॉलला थर्ड मॅन डीप पॉइंट मध्ये चेंडू ते कव्हर करेल. दुसऱ्या धावेचे ते प्रयत्न करतात. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. या एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आणि त्या धावा इथे जमवल्या जात आहेत. 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 24. आता बघायचं मैदानामध्ये समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये 29 धावा अजूनही मात्र जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत मातोश्री 11 संघाला. छोटासा बदल ही काळाची गरज आहे ना ते दाखवलं ड्रीम स्पोर्ट लाईव्हने. वेगवेगळे फीचर्स वेगवेगळी टेक्नॉलॉजी चांगले ग्राफिक्स आपण निश्चितप्रमाणे त्यांच्या माध्यमातून जर ऑप्शन तुम्हाला करायचं असेल काहीतरी नवीन तुम्हाला आपल्या ऑप्शन मध्ये घेऊन यायचं असेल तर आवर्जून ड्रीम स्पोर्ट्स लाईव्ह अमन सर आणि त्यांची संपूर्ण टीम सोबत तुम्ही संपर्क साधा आणि आपल्या स्पर्धेला एक वेगळा दर्जा द्या. मॅच कडे जाऊयात पुन्हा एकदा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण इथे मैदानामध्ये बघतोय. शेवटचे 18 चेंडू 29 बनवायचे आहेत. कासिफ आणि शंकर ही जोडी आहे. यावेळेस मोठा सोगीत खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल घेतलीये. एका धावेवरती समाधान मांडलेलं आहे. कासिफ आणि शंकर ही जोडी जर आपण पाहिलं गेलं तर एकाच संघासाठी आपण इथून पुढे देखील ओपन गावाचं क्रिकेट ज्यावेळेस पाहतो खुल्या गटाचं क्रिकेट पाहतो मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंनी एकाच संघासाठी खेळलेल्या आहेत. माउंट केसी स्पोर्ट क्लब निगडी या संघासाठी मात्र चांगलं क्रिकेट संकेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो तयार आहे. स्ट्रायकर शंकर आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे जरूर मैदानामध्ये केला जाईल. मुख्य पंच आपण पाहतो विनोद जाधव सर मात्र कुठल्या प्रकारचा इशारा नाहीये. कदाचित फलंदाजावरती प्रेशर बनवण्याचं काम मात्र इथे गोलंदाज आता करतायत. शांतता पसरलेली आहे. रिक्वायर्ड रन रेट मात्र आता थोडासा वाढतोय. 10.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडू 28. कासिफ संगम याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. त्याला माहिती आहे शंकर वरती त्याचाही विश्वास आहे परंतु विश्वासाला सार्थ कामगिरी करायची आहे. ऑप्शनच्या अगदी बाहेर टाकलेला बॉल पंच निराश आहेत. विनोद जाधव सर कळवतात की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव जे आता मैदानाच्या येणार आहे. या अतिरिक्त धाव्याने संघाचा धाफलक देखील आपण बघितलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आता
पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 26 धावा. संकेत तयार. लेट कट, लेमन कट आपण इथे मैदानात बघतोय. ओ तिथे चेंडू मात्र थर्डमॅनच्या खेळाडूला बीट करत डीप थर्डमॅन मध्ये मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. कासिफचं कौतुक आहे, त्याने दाखवलं तो किती फिट आहे, त्याने दाखवलं तो धावा घेण्यासाठी किती तंदुरुस्त आहे. आणि कासिफ 3 धावा यशस्वीरित्या आपण पाहतो पूर्ण करतोय. कौतुक करेल तिथे शंकरचं देखील, कारण शंकर मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी ओळखले जातात, परंतु कासिफला 7ही देणं त्याला गरजेचं आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानात बघतोय. शेवटचे आता 15 चेंडू आणि 24 हे समीकरण मैदानाच्या मध्ये आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो बॉलर तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये यावेळेस संकेत. बॅटची काढा, चेंडू मात्र थर्डमॅन मध्ये अडवला जाईल, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. दोन्ही संघांचा जर आपण बघितलं गेलं तर 1-1 सामना पराभूत झालेले दोन्ही संघ आहेत. इथून पुढे जर तुम्ही या मॅच मध्ये जर पराभूत होत असाल तर मात्र तुम्हाला परतीचा प्रवास करावा लागणार आहे. जर तुम्ही जिंकलात तर मात्र पुढील फेरी खेळण्यासाठी तुम्हाला संधी आहे. मला वाटतं या जगामध्ये पराभूत होण्यासाठी कोणीच आलेलं नाहीये, प्रत्येक जण इथे जिंकण्यासाठी आलेला आहे. हलक्यात पुढे चेंडू खेळून काढला जाईल थर्डमॅन मध्ये. आज मात्र थर्डमॅनचा खेळाडू थोडासा जास्त बिझी आहे, त्याला जास्त काम आहे आज. 1-1 धाव आपण पाहतोय त्याचं मैदानाच्या मध्ये धावा घेतल्या जात आहे. तिथे 31 धावा स्कोर कार्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहे. कासिफ आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 चेंडू खेळले, 11 धावा त्याने बनवल्यात. 5 चेंडू खेळला शंकरने देखील 7 धावा बनवलेल्या आहेत. बॉल तयार. पुढे सरसावले, यावेळेस पावलांचा वापर केला. षटकाच्या कव्हरला खेळाडू आहेत, चेंडूच्या खाली झेल झालाय. राज यावेळेस सुंदर टिपलाय झेल, विकेटचं होईल पतन. Jazz in the mix. तुम लोग समझते हो तो मैं पहले से नहीं जानता. थँक्यू. प्ले मध्ये बघूयात पुन्हा एकदा पुढे सरसावत स्टेप आउट होत मात्र खेळलेला स्ट्रोक होता. क्रॉस द बॅट इथे ट्राय केला खरं कासिफने आणि चेंडू बॅट वरती प्रॉपर मिडल न होता चेंडू मात्र पाहिलं तर फक्त उंची घेतली. आता मैदानामध्ये बघायचं नवीन बॅटर जे मात्र इथे दाखल होणार आहेत. अमोल माने नवीन बॅटर आपण पाहतोय. शेवटच्या आता चेंडू शिल्लक असणार आहेत 12 चेंडू मध्ये 22 धावींची अजून गरज आहे. जे 11च्या सरासरीतून पुढे आपण पाहतो धावाच्या बनवायच्या 12 चेंडू 22. पराभूत झालेले दोन्ही संघ आहेत, परंतु असं म्हणतात ना की पराभवाने कधी खचून जायचं नसतं. पराभवाला सामोरं जाऊन पराभवासोबत 2 हात करायचे असतात, त्याच्यासोबत लढायचं असतं. पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो ना तेव्हा तो संपतो. अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. मला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी इथे लढायचंय. चला थोडस फास्ट खेळायचंय, वेळ वाचवायचा आपल्याला. बरोबर तयार उजव्या हाताने रोहित. आज फक्त एकाच खेळाडूची चर्चा होईल ती म्हणजे सौरव दादाची. काय धावा घेतल्यात आज, कारण ज्यावेळेस संघ कठीण परिस्थितीमध्ये असतो ना त्यावेळेस आपलं सर्वस्व पणाला लावावं लागतं आणि ते दाखवले सौरवने. एक सिंगल आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये आली. एका धावेने संघाचं वाढतं धावफलक आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं गेलं तर 32 धावा, 11 चेंडू शिल्लक आहेत. अजून मात्र आता 21 धावा. इथून पुढे जिंकण्यासाठी जे आपण पाहतो अजूनही मैदानामध्ये जे बनवायचे आहेत.
बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस तयार असणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न आपण बघतोय केला जाईल आणि संघाची धावसंख्या आता मैदानाच्या मध्ये आपल्याला इथे बघणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत 33, 10 चेंडू 20 अजून बनवायचे आहेत. 10 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण मैदानाच्या मध्ये आता असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याच्या मैदानामध्ये बघायचं यावेळेस रोहितच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. मॅच ऑन आहे दोन्ही संघासाठी. कोलगटा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लॉंग ऑनला. मला वाटतं खेळाडू बॅट ओपन करत नाहीयेत. एकेरी दुहेरी धाव्यांवरती जास्त विश्वास मात्र ठेवलेला आहे. कदाचित अमोल मानेकडून जास्त अपेक्षा असेल. अमोल माने हेही खेळाडूच्या नावाचा दबदबा राहिलाय मावळ पिंपरी चिंचवड परिसरामध्ये. पुण्यामध्ये दबदबा राहिला अमोल मानेचा. यावेळेस मोठा स्ट्रोक मिड विकेटला. माने ना माने ये है अमोल माने. ठोकला षटकार झेरन. ऐसी बातें बताऊंगा जो आज तक तुमने न देखी होंगी और न सुनी. थँक्यू टीमचे. काय स्ट्रोक इथे मैदानाच्या मध्ये आपण बघतोय खेळला अमोल मानेने. नावाला साजेल असा खेळ. मला वाटतं अमोल जसे जुन्या दिवसांच्या आठवणींना आपण त्याचा उजाळा दिला तसे जुने दिवस त्याला आठवले आणि त्याच्या बॅट मध्ये जो स्ट्रोक धरला ना तरी तो दाखवला. षटकार इथे आलेला आहे. या षटकाराने संघाची धावसंख्या 40 धावा. 8 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. कोलगटा टप्प्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस एक सिंगल इथे आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र जो होणार नाहीये. संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र आपण बघतो इथे शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावा अजूनही मात्र ज्या बनवायच्या. 7 चेंडू 12. अनिल भाऊ उत्तम सरांनी यांची चर्चा सुरू आहे. 7-12 कोणाचा आता कोरा करतायत काय माहिती. मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा मिड विकेटला. चेंडू सीमारेच्या बाहेर. कोई नहीं मौका. ये सीधा चौका. 4 रन. थँक्यू. ऑन साइडला आपण पाहतो इथे अमोल मानेचा इथे शंकरचं आक्रमण होते. शंकरने मात्र आपण पाहिलं गेलं तर शफल होत अगदी ऑफसाईडचा चेंडू मात्र खेचून मारला डीप मिड विकेटला. इथे चौकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती धावा 45. 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. इथे बघा या मैदानाच्या मध्ये आता 6 चेंडू आणि 8 धावा हे निर्णायक षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. या सगळे सांगवी गावचे एक अष्टपैलू खेळाडू बाबाबाई दस्तगीर यांचा या शुभाग म्हणतो आणि विशेष 40+ न्याय गटाचं क्रिकेट मात्र त्यांनी प्रचंड गाजवतात आणि 40+ मध्ये सर्वात जास्त बॉल हरवणारे खेळाडू आहेत. बाबा दस्तगीर यांचा या शुभाग म्हणतो. बाबा आपलं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहे 6. जिंकण्यासाठी बनवायचे आपण पाहतोय 8. 6 गेंदे और जीतने के लिए अभी भी 8 रनों की जरूरत. बॉलिंग साठी बॉलर साठी आपण पाहतोय राहुलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. संघाचे कॅप्टन इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूला थांबवतोय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं धावफलक मात्र आता पुढे जाणार आहे. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 5. जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज आहे. अमोल मानेने जो षटकार खेळला ना त्या षटकाराने मात्र निश्चितप्रमाणे इथे आत्मविश्वास बळावलेला आहे.
पुन्हा साईडला मात्र मोठा सोगती खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूची कडा तोपर्यंत इथे घेतलेली सिंगल. आता एक धाव देखील इथे मात्र रोखायचे. राहुल सईद संघाचे आपण पाहतोय असणारे कॅप्टन, संघाचे संघनायक आहेत. 4 चेंडू 5 धावा. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये बघायचं. पुन्हा राहुल सईद इथे तयार आहे. यावेळेस ड्राईव्ह केला बॉलला गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू आहे तिथे सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न आहे आणि एक धाव इथे आलेली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं गेलं तर आता 49 धावा स्कोर कार्डवरती आहेत मातोश्री 11 संघाची. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 3. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल इथे केला जातोय. बरोबर तयार आहे राहुल. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय आणि सामना संपवला अमोल मानेने या चौकाराने. विजयी चौकार 4 रन. थँक्यू वाडीजे, तुम्ही सुंदर गीत लावलं. तुम्हाला वेळ आम्ही जरूर देऊ पण आपल्याकडे वेळ कमी आहे आज आणि आपण यानंतरची होणारी मॅच त्या सामन्याचा टॉस देखील करणार आहे. फक्त कॅप्टन इकडे. कॅप्टन शेरू लोहार कॅप्टन किंवा वजीरभाई कॅप्टन कोण आहे? कॅप्टन या पहिले, बाकीचे खेळाडू जा. आणि इकडे बॅटिंग टीम मातोश्री 11 संघाचे कॅप्टन. मातोश्री 11 विरुद्ध मंगलमूर्ती इन्फ्रा. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आपण टॉस साठी लगेच यायचे आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्या सोबत